भारतीय संस्कृतीत जन्म ही केवळ एक जैविक घटना मानली जात नाही, तर ती आत्म्याच्या दीर्घ प्रवासाला एक ठरलेली वेळ असते. त्या क्षणी आकाशातील ग्रह, नक्षत्र, दिशा, काळ आणि दैवी शक्ती एकत्र येऊन एका विशिष्ट नियतीची रूपरेषा आखतात. या नियतीची पहिली नोंद ज्या शब्दात होते ती म्हणजे सटवाई. सटवाई म्हणजे भविष्य सांगणारी साधी वाक्य नाहीत, तर ती आत्म्याने स्वतःसाठी निवडलेली परीक्षा, अनुभव आणि परिवर्तनाची गुप्त भाषा असते. कन्या राशीच्या जन्मवेळी लिहिलेली सटवाईने विशेष मानली जाते, कारण ही रास बुद्धी, कर्म, शिस्त आणि सत्याशी जोडलेली असते. कन्या राशीचा जातक अनेकदा स्वतःच्या आयुष्यातील दुःख, विलंब, संघर्ष आणि एकटेपणा मागचं कारण शोधत राहतो. माझ्याच आयुष्यात सगळं उशिरा का? मी इतकं प्रामाणिक असूनही मला त्रास का? असे प्रश्न मनात येतात. याच प्रश्नांची उत्तरं सटवाईत दडलेली असतात. आतापर्यंत सटवाईतील वाक्य जणू शांत होती, जणू वेळेची वाट पाहत होती. पण आता ग्रहस्थिती, काळ आणि कर्मफल एकत्र येऊन असा टप्पा सुरू करत आहेत, जिथे ही वाक्य केवळ शब्द राहणार नाहीत, तर अनुभव बनणार आहेत. कन्या राशीच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट म्हणजे जुन्या वेदनांचा शेवट आणि नव्या स्थैर्याची सुरुवात आहे. नंबर 1 आहे, हा बालक किंवा बालिका आयुष्यात खूप कष्ट करेल, पण त्याच कष्टातून त्याची खरी ओळख निर्माण होईल. कन्या राशीच्या सटवाईतील हे पहिले वाक्य म्हणजे संपूर्ण आयुष्याचा पाया आहे. या जातकाच्या नशिबात आराम, सहजता किंवा शॉर्टकट फार कमी असतात. लहान वयापासूनच जबाबदाऱ्यांची जाणीव, घरातील अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव, या गोष्टी सतत सोबत राहतात. इतर लोक जिथे थांबतात तिथून कन्या राशीचा प्रवास सुरू होतो. या कष्टाचं एक गूढ अर्थ आहे. तुम्ही जिथे अपयशी होता तेव्हा प्रत्यक्षात नियती तुम्हाला अधिक मजबूत बनवत असते. प्रत्येक संघर्ष तुमच्यात शिस्त, संयम आणि बारकाईने विचार करण्याची क्षमता वाढवतो. आजपर्यंत जे लोक तुम्हाला फक्त मेहनती समजत होते, तेच लोक पुढील काळात तुमच्याकडे आदराने पाहतील. कारण हे कष्टच तुमची ओळख, तुमचं स्थान आणि तुमचं वेगळेपण निर्माण करणार आहेत. नंबर 2 आहेत, याचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतील, म्हणूनच याला सुरुवातीला कोणी समजून घेणार नाही. हे वाक्य कन्या राशीच्या मानसिक प्रवासाचं गूढ उलगडतं. तुम्ही नेहमी गोष्टींचा खोल विचार करता. एखादी गोष्ट फक्त वरवर पाहून स्वीकारणं तुमच्या स्वभावात नाही. यामुळे अनेक वेळा लोक तुम्हाला थंड, जास्त विचार करणारे किंवा भावना शून्य समजतात. प्रत्यक्षात तुम्ही अतिशय संवेदनशील असता, पण भावना शब्दात व्यक्त करण्याऐवजी मनात साठवता. या वेगळ्या विचारसरणीमुळे आयुष्यात एकाकीपणा आलं, मित्र दूर गेले, नात्यांमध्ये गैरसमज झाले. पण सटवाई सांगते की हा काळ तात्पुरता आहे. आता अशी वेळ येते जिथे तुमचे विचार, तुमची स्पष्टता आणि तुमची बुद्धिमत्ता लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. जे तुम्हाला कधी समजले नाहीत तेच लोक पुढे तुमचा सल्ला ऐकतील. नंबर 3 आहे, हा किंवा ही सत्याच्या मार्गावर चालेल, जरी त्या मार्गावर एकटं चालावं लागलं तरी सुद्धा. कन्या राशीच्या व्यक्तीला खोटेपणा, फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने मिळालेलं यश कधीच समाधान देत नाही. सटवाईतील हे वाक्य सूचित करतं की तुम्ही अनेक वेळा स्वतःचं नुकसान करूनही सत्याची बाजू घेतली आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा नात्यांमध्ये तुम्ही चुकीच्या गोष्टींना विरोध केला, त्यामुळे एकटे पडलात. या एकटेपणामुळे मनात प्रश्न निर्माण झाले, मीच चुकीचा आहे का? पण सटवाई स्पष्ट सांगते की हा मार्ग दैवी आहे. सत्यावर चालणाऱ्याला उशीर होतो, पण अन्याय होत नाही. सध्याचा काळ हा त्या सत्याचा विजय दर्शवतो. जे लोक चुकीच्या मार्गाने पुढे गेले ते आता अडचणीत येतील आणि तुम्ही हळूहळू स्थिर, सुरक्षित आणि सन्मानाचं स्थान मिळवाल. नंबर 4 आहे, जी व्यक्ती शांत दिसते तिच्या आत मोठा संघर्ष चालू असतो. कन्या राशीचा जातक बाहेरून शांत, संयमी आणि समजूतदार दिसतो, पण आतमध्ये सतत विचारांची वादळं सुरू असतात. प्रत्येक निर्णय योग्य आहे का? आपण पुरेसे चांगले आहोत का? लोक काय विचार करतील? या प्रश्नांनी मन भरलेलं असतं. सटवाईतील हे वाक्य अंतर्गत लढाईकडे स्पष्ट इशारा करतं. तुम्ही स्वतःवर जास्त कठोर राहिलात, स्वतःला कमी लेखलत आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरवून बसलात. पण आता हा संघर्ष संपण्याच्या टप्प्यावर आहे. आत्मस्वीकृती सुरू होते. तुम्ही स्वतःला जसे आहात तसे स्वीकारायला लागाल आणि याच क्षणापासून मानसिक शांती, आत्मविश्वास, स्थैर्य आयुष्यात प्रवेश करेल. नंबर 5 आहे, याचे नशीब उशिरा जागं होईल, पण जागं झाल्यावर थांबणार नाही. कन्या राशीच्या सटवाईतील हे वाक्य अनेक वर्ष गूढ वाटतं, कारण या जातकाच्या आयुष्यात यश नेहमी थोडं उशिरा येतं. लहान वयातच जबाबदाऱ्या, संघर्ष आणि मर्यादा, यामुळे तुम्हाला इतरांप्रमाणे मुक्तपणे जगता आलं नाही. जिथे इतर लोक संधीचा फायदा घेत होते तिथे तुम्ही स्वतःला सावरत शिकत होतात आणि स्वतःची तयारी करत होतात. या विलंबामागे नियतीचा खोल अर्थ आहे. तुम्हाला मिळणारे यश क्षणिक नसून स्थायी असणार आहे. आता जो काळ सुरू होतोय त्यात एका मागोमाग एक दारे उघडू लागतात. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल आणि समाजात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल.
एकदा नशिबाची गती सुरू झाली की ती सहज थांबणार नाही, कारण ती तुमच्या वर्षानुवर्षाच्या संयमाची परतफेड आहे. नंबर 6 आहे, याच्या आयुष्यात एक मोठा मोड येईल जो याला पूर्णपणे बदलून टाकेल. हे सटवाईतील वाक्य सध्याच्या काळाशी थेट जोडलेलं आहे. कन्या राशीच्या आयुष्यात आता असा टप्पा येतोय जिथे जुनी ओळख, जुने विचार आणि जुनी भीती मागे पडू लागेल. हा बदल केवळ बाह्य नाही तर आतून होणारा परिवर्तन आहे. काहींच्या आयुष्यात हा मोड करिअर बदलाच्या स्वरूपात येईल. काहींसाठी नातेसंबंधातील मोठा निर्णय असेल, तर काहींसाठी राहणीमान किंवा जीवनशैली पूर्णपणे बदलणारी घटना असेल. सुरुवातीला हा बदल अस्वस्थ करेल, कारण कन्या राशीला सुरक्षितता आणि नियोजन आवडतं. पण कालांतराने लक्षात येईल की हाच मोड तुम्हाला जुन्या अडथळ्यांतून बाहेर काढण्यासाठी आवश्यक होता. या बदलानंतर तुम्ही अधिक ठाम, आत्मविश्वासी आणि स्पष्ट विचारांचे बनाल. नंबर 7 आहे, देव याला शांतपणे पाहतो आणि योग्य वेळी सर्व काही देतो. सटवाईतील हे शेवटचं वाक्य कन्या राशीच्या आयुष्यातील दैवी संरक्षणाचं गुपित उघड करतं. अनेक वेळा तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, तुमचं दुःख कोणी पाहत नाही, पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्ट नोंदवली जात होती. देव कन्या राशीची परीक्षा घेतो, पण कधीही सोडत नाही. योग्य वेळ येईपर्यंत संयम, शिस्त आणि श्रद्धा वाढवली जाते. आता तो काळ येतोय जिथे दैवी कृपेचं चिन्ह दिसू लागतील. अडकलेली कामं मार्गी लागतील, मनावरचं ओझं हलकं होईल आणि जीवनातील एक वेगळं स्थैर्य जाणवेल. ही देणगी अचानक नाही, तर वर्षानुवर्षाच्या सहनशीलतेचं फळ आहे. कन्या राशीच्या सटवाईतील 7ही वाक्य एकत्र पाहिली तर एक स्पष्ट चित्र समोर येतं. हे आयुष्य सहजतेचं नव्हे तर घडवणुकीचं आहे. प्रत्येक विलंब, प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार हा अपयश नव्हता, तर एक तयारी होती. नियती कन्या राशीला हळूहळू घडवत होती, कारण जे मिळणार होतं ते मोठं, खोल आणि टिकाऊ असणार होतं. आता जो काळ सुरू होतोय तो केवळ बाह्य यशाचा नाही, तर अंतर्गत शांततेचा आहे. स्वतःला कमी लेखणं थांबेल, सतत स्वतःवर प्रश्न विचारणारा आवाज शांत होईल, लोकांची मान्यता मिळेल, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःची मान्यता मिळेल. सटवाईतील शब्द आता अनुभव बनून आयुष्यात उतरतील. कन्या राशीच्या जातकाने हे लक्षात ठेवावं की देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ निवडतो आणि ती योग्य वेळ आताच जवळ आली आहे. जे अडकलं होतं ते मोकळं होईल, जे थांबलं होतं ते पुढे जाईल आणि जे गमावल्यासारखं वाटत होतं ते वेगळ्या, अधिक श्रेष्ठ स्वरूपात परत येईल. ही भविष्यवाणी नाही, तर सटवाईने आधीच लिहिलेली नियती आहे, जी आता पूर्णत्वाकडे जात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.